आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन होतंय। निलेश घायवळवर कारवाई न केल्यामुळे शरद पवार गट आक्रमक झालेला आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। अराजकतेच्या विरोधात तीव्र आंदोलन असं म्हणत कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेत। फलकबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। बालगंधर्व चौकामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रेवती, शरद पवार गटाची नेमकी मागणी काय? नक्कीच ऋतुजा, तुम्ही बघू शकता की पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याचं कारण म्हणजे की निलेश घायवळ जो कुख्यात गुंड आहे तो परदेशात पळून गेल्याची माहिती आहे। तर त्यासोबतच जे वांगचूकवरती अन्याय होत आहे त्या विरोधात इथे आता आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। त्यासोबतच इथे आरोप करण्यात येत आहे की फडणवीस गृहमंत्री झाले, गुन्हेगारांचे अच्छे दिन आले, असा आरोप हा करण्यात आलेला आहे। आता माझ्यासोबत शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। दादा, हे तुम्ही आता आंदोलन करताय तर नेमकं काय कारण आहे आणि काय सांगायला सगळं? सोनम वांगचूक सारखा एक आदर्श शिक्षक जो देशाच्या सीमेवर मुलांना चांगले शिक्षण देतोय, आपल्या सैनिकांची सेवा करण्यासाठी चांगले नाही का बर्फापासून नाही का बचाव करणारे टेंट उभे करत होते, देशाच्या आंतरराष्ट्रीय नाही का पातळीवर खूप चांगले पुरस्कार मिळवतोय। मागची 5-6 वर्ष लडाखला स्वतंत्र राज्य मिळवून देण्यासाठी, स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि मोदी सरकारच्या काळामध्ये चायनाने जमीन जी हडपली ते सत्य उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करतो। त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जोधपूर नाही का जेलमध्ये डांबले जाते आणि इकडे मात्र पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे गुंड हैदास घालतायत त्यांना बनावट नका पत्त्याच्या आधारे पासपोर्ट मिळवून देण्याचं काम भाजपचे नेते आणि मंत्री करतायत। त्याचबरोबर लंडन सारख्या देशाचा व्हिसा मिळवून देतात। याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे घटनात्मक पदावर काम करणारी व्यक्ती आहे ती मदत करत असं आमचा थेट आरोप आहे। त्याचं कारण आहे की याच व्यक्तींसाठी या ठिकाणी घायवळांनी मागच्या काळामध्ये प्रचार केला होता। योगागर त्याच जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट इश्यू होतो। याचं मागचं खरं सत्य हे फडणवीस सरकारने पुढे आणलं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र ही सगळी चलाकी ओळखून। दादा, आता एवढी संपत्ती निलेश घायवळला मिळाली कशी हा प्रश्न तर आहेच आहे, पण त्यासोबत जो बनावट पासपोर्ट केला गेलेला आहे त्याच्यासाठी नावाचा देखील बदल करण्यात आलाय, म्हणजे त्यासाठी सुद्धा बनावट कागदपत्र। तर या सगळ्या मागे कोणाचा वरदा हस्त आहे? हे बघा, मागच्या 11-12 वर्षापासून पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांची जर यादी तपासली, त्यांच्या संपत्तीतली वाढ जर बघितली तर सत्तेचं आणि नाही का गुन्हेगारांचं साठलोट झालेलं आहे। जमिनींचे ताब्या घेण्यापासून मेट्रोच्या आणि बाकीच्या कामांचे नाही का ठेके मिळवण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे। त्याच्यामुळे गुन्हेगाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम भाजपचे खासदार, आमदार, त्याचबरोबर एकूणच राज्य आणि केंद्रातल्या नका मंत्री नका पदावरची मंडळी करतात असा आमचा थेट आरोप आहे। पासपोर्ट मिळवणं, माझ्याबरोबर सभागृहात ज्यांनी कामकाज केलंय, माझी महापौर, त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे कार्यक्रमासाठी परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळू शकत नाही का तर राजकीय गुन्हे दाखल आहेत। इथं मात्र ज्यांच्यावर खुनाचे किंवा बाकीचे गुन्हे दाखल आहेत त्यांना पासपोर्ट पण मिळतो, त्यांना युके सारखं ज्या ठिकाणी खूप कडक यंत्रणा आहे त्या ठिकाणचा व्हिसा पण मिळतो। हे राज्यातल्या भाजपच्या नका म्हणजे वजनदार मंत्री किंवा वजनदार जे घटनात्मक पदावर बसणारी माणसं आहेत त्यांच्या मदतीशिवाय शक्य नाही। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी हे सत्य महाराष्ट्राला सांगावं ही फडणवीस साहेबांना माझी विनंती राहील। नक्कीच ऋतुजा, आपण आता बघितलं की थेट आरोप करण्यात आलेला आहे की केंद्रीय मंत्री कोण आणि जे आमदार खासदार आहेत त्यांच्या मदतीने हा निलेश घायवळ आहे त्यांनी युकेला पलायन केलेलं आहे। तर अजूनही हे स्पष्ट झालेलं नाहीये की नेमका निलेश घायवळ आहे कुठे आणि त्याच्याच विरोधात आता इथे पुण्यात आंदोलन करण्यात येते। ऋतुजा, अगदी रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।